नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थ्यांना अपर आयडी जनरेट करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येते. त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवतो आहे. याआधी YouTubeवरती खूप सारे व्हिडिओ आहेत, त्यामध्ये फक्त अपर आयडी कसा काढावा याची माहिती दिलेली आहे. परंतु आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अपर आयडी काढण्याचे जे 3-4 प्रकार आहे, वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही कसा अपर आयडी काढू शकता हे तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये अलग अलग स्टेप्स दिलेले आहे आणि वेगवेगळे प्रकार पण सांगितलेले आहे, ते तुम्ही पूर्णपणे बघायचे आहे. सोबतच जर तुम्ही नवीन असाल तर सह्याद्री नेट कॅफे या आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. सर्वात आधी गुगल क्रोमला या, त्यानंतर अपर आयडी असे सर्च करा. त्यानंतर अपर आयडी रजिस्ट्रेशन, लॉग इन आणि डाउनलोड या ठिकाणी क्लिक करा. लॉग इन या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर वरती लॉग इन यावरती क्लिक करून स्टुडंट या पर्यायाला क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्हाला मल्टिपल ऑप्शन दिसतील. तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर आणि पिन कोड टाकून लॉग इन करू शकता, किंवा युजर नेम जर तुम्ही सेट केलेले असेल तर त्याद्वारे सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता, किंवा सर्वात शेवटी अदर आयडी या ठिकाणी क्लिक करून देखील तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता. अदर आयडी या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील. त्यापैकी आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा अपार यापैकी कुठलाही पर्याय तुम्ही निवडू शकता. तर त्यापैकी सर्वात सोपा पर्याय म्हणजे आपण आधार निवडूया आणि आधारला क्लिक करूया. या ठिकाणी आधारला सिलेक्ट करून आधार नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला माहित असलेला पिन या ठिकाणी टाकून कन्सर्न देऊन साइन इन या बटनावरती क्लिक करायचे आहे. हा झाला पहिला प्रकार. पण जर तुम्हाला पिन माहित नसेल तर काय करावे यासाठी पुढचा प्रकार तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला पिन माहित नसल्यास साइन अप या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर असा पर्याय ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर जनरेट OTP यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी OTP टाकून तुम्हाला साइन इन या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर असा पर्याय ओपन होईल. आता या ठिकाणी डिजी लॉकर ओपन झालेले आहे. त्या ठिकाणी सर्वात शेवटी जे अलो नावाचं बटन दिसतंय त्या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला परमिशन द्यायची आहे. हा झाला दुसरा प्रकार. आणखी यानंतर मी तुम्हाला पुढचा प्रकार सांगणार आहे. यानंतर पोर्टलवरचा तुमचा पूर्ण डाटा चेक झाल्यानंतर तुमच्या समोर तुमचा अपर आयडी दिसणार आहे. हा झाला दुसरा प्रकार. यानंतर तुम्ही पुन्हा लॉग इन या पर्यायावरती क्लिक करून आणखी दुसऱ्या प्रकारे सुद्धा अपर आयडी जनरेट करू शकता. यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकून किंवा अदर आयडी मध्ये जाऊन तुम्ही आधार क्रमांक सिलेक्ट करा. या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर जर तुमच्या लक्षात असेल तुमचा पिन, तर या ठिकाणी तुम्ही पिन टाकू शकता. खाली चेकबॉक्सला क्लिक करून डायरेक्ट साइन इन या पर्यायावरती क्लिक करावे लागेल. त्यानंतर OTP या पर्यायावरती क्लिक करा. कंटिन्यू असं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचा आहे, टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर साइन इन या पर्यायावरती क्लिक करा आणि पुन्हा थोड्या वेळाने तुमचा डाटा फेच होऊन तुमच्या समोर तुमचा अपर आयडी तुम्हाला दिसणार आहे. हा झाला तिसरा पर्याय. यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा अपर आयडी उघडू शकता. त्यामध्ये तुम्हाला प्ले स्टोअरला जायचे आहे. प्ले स्टोअरला गेल्याच्या नंतर डिजी लॉकर असे सर्च करा. हे जे ऍप दिसते तुम्हाला डिजी लॉकर, हे तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केल्याच्या नंतर हे ऍप्लिकेशन ओपन या बटनावरती क्लिक करा. ओपन झाल्याच्या नंतर तुमच्या समोर आता वेगवेगळे पर्याय दिसणार आहेत. त्यापैकी सर्वात आधी या ठिकाणी तुम्हाला भाषा निवडायची आहे. जर तुम्हाला इंग्लिश कम्फर्टेबल असेल तर तुम्ही इंग्लिश निवडू शकता, किंवा मराठी आवडत असेल तुम्ही मराठी घेऊ शकता, किंवा हिंदी. यापैकी जी आवडेल ती भाषा निवडा. कंटिन्यू करा. त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा. लेट्स गो यावरती क्लिक करा. पुढे गेट स्टार्ट यावरती क्लिक करायचे आहे. गेट स्टार्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा पर्याय ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला अलो करायचे आहे. आता सर्वात महत्वाचं, जर तुमच्या मोबाईलमध्ये जे सिम कार्ड असेल तर याद्वारे सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता, किंवा खाली जो आधारचा पर्याय दिसतोय त्यावरती क्लिक करून आधार नंबर टाका. आधार नंबर टाकल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा. त्यानंतर एंटर 6 डिजिट सिक्युरिटी पिन. जर तुमच्या सिक्युरिटी पिन लक्षात नसेल तर तो कसा रिसेट करायचा ते सुद्धा यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. त्यानंतर तुम्ही फॉरगॉट पिन यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही तुमचं आधारावरती जे जन्म तारीख आहे ती योग्य प्रकारे भरायची आहे. त्यानंतर तुमचा मंथ आणि डेट ऑफ बर्थ आणि इयर हे व्यवस्थित टाकून खाली जे व्हेरीफाय दिसते तुम्हाला त्यावरती क्लिक करा. तुम्हाला एक OTP येईल तुमच्या नंबरवरती. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करा. व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा पर्याय दिसेल की यामध्ये तुम्हाला आता तुमचा पिन सेट करायचा आहे. त्यामुळे तुम्ही असा पिन सेट करा की जो तुमच्या कायमस्वरूपी व्यवस्थित लक्षात राहील. त्या हिशोबाने तुम्ही पिन सेट करा. त्यानंतर
चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर तुमचा फिंगरप्रिंटने सुद्धा ते ऍप लॉग इन होणार आहे. आता या ठिकाणी मी ना प्रिव्हियस पिन टाकला, म्हणजे जो आधी पण टाकलेला होता, त्यामुळं तुम्ही आधी जो पिन ठेवलेला होता तो तुम्हाला ठेवायचा नाहीये. तुम्हाला आता नवीन पिन जनरेट करायचा आहे. त्यामुळे आपण असा पिन ठेवणार आहोत की जो याच्या आधी आपण कधी ठेवलेला नव्हता. तर तो पिन टाकल्याच्या नंतर आपल्याला आता परत चेकबॉक्सला क्लिक करून आपल्याला त्याला परमिशन द्यायची आहे आणि कंप्लीट या बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला एक नवीन पॉपअप येईल. यामध्ये आपल्याला आता पूर्ण आपला अपार आयडी वगैरे दिसेल. तर या ठिकाणी आधार कार्ड जे दिसते त्या ठिकाणी क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला अपार आयडी, आधार कार्ड आणि पॅन वगैरे जे आहे असे पूर्ण डाटा दिसणार आहे. मग तुम्ही अपार यावरती क्लिक करून तुमचा अपार आयडी नंबर त्यामध्ये दिसेल आणि तुम्ही तो शेअर सुद्धा करू शकता. त्यानंतर पुढच्या प्रकारात पुन्हा प्ले स्टोअरला येऊन डिजिलॉकर सर्च करा. डिजिलॉकर हे ऍप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पुन्हा इन्स्टॉल करा. त्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर तुमच्या समोर वेगवेगळे पर्याय दिसतील. त्यापैकी भाषा निवडा आणि कंटिन्यू इन इंग्लिश यावरती क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट या पर्यायाला क्लिक केल्याच्या नंतर लेट्स गो यावरती क्लिक करा. त्यानंतर गेट स्टार्टेड यावरती क्लिक करा. नंतर परमिशन द्या आणि जर तुमच्या नंबरवरती तुम्हाला करायचे असेल किंवा खाली जे आधारचा पर्याय आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकू शकता. तुमचा 6 अंकी पिन या ठिकाणी टाकून डायरेक्ट तुम्ही यामध्ये लॉग इन करू शकता. आपण पिन टाकून आता लॉग इन करूयात. यानंतर चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर फिंगरप्रिंटने सुद्धा तुम्ही ऍप्लिकेशनचा ऍक्सेस घेऊ शकता. त्यामुळे क्लिक केल्यावर खाली आधार ओटीपीला क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधारला जो नंबर लिंक असेल त्यावरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. ओटीपी टाकल्याच्या नंतर खाली व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करा आणि तुमच्या समोर असा पर्याय ओपन होईल. त्यामधून आधार वरती जे दिसतंय तर आधारला क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अपार आयडी आणि आधार कार्ड हे 2 ऑप्शन ओपन होईल. त्यापैकी जर तुम्ही अपार आयडी यावरती क्लिक केले तर तुमच्या समोर पूर्णपणे तुमचा अपार आयडी दिसेल. खाली शेअर या चिन्हावरती क्लिक करून तुम्ही तुमचा अपार आयडी इतरांसोबत शेअर करू शकता. पीडीएफ स्वरूपात कोणाला पाठवायचा असेल तर त्यांना सुद्धा पाठवू शकता. त्यानंतर आधार कार्डला क्लिक करा. तुमचे डिजिटल स्वरूपातील आधार कार्ड या ठिकाणी स्टोअर आहे. याला पण तुम्ही शेअर या बटनावरती क्लिक करून इतरांसोबत शेअर करू शकता. अशा पद्धतीने अपार आयडी बद्दल पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ज्या 3-4 वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स यामध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. याआधी युट्यूबवरती त्या कुणीही टाकलेल्या नव्हत्या. त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ खास विद्यार्थ्यांसाठी बनवलेला होता. तरी पण जर तुम्हाला शिक्षणाविषयी, स्कॉलरशिप असेल किंवा अदर काही एज्युकेशनल काही क्वेरीज असतील तर तुम्ही कृपया मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आम्ही तुमच्यासाठी त्या पूर्ण तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी नवीन व्हिडिओ लवकरच रिलीज करू किंवा काही अडचणी असतील तर त्याचं लवकरात लवकर आम्ही तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि सह्याद्री नेट कॅफे या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण की तुमच्यासाठी मी असे दर्जेदार एज्युकेशनल व्हिडिओ नवीन आणणारच आहे.